एक बाई होती, तिचा मुलगा होता. हा तिच्या मुलाला असं झालं होतं अवघड जांगाडामध्ये. हा तर ती खूप दवाखाने केले, तिने खूप दवाखाने केले. हा तिची माझी अशी सहज गाठ पडली. हा मला म्हणे बाई काय करावं. म्हणलं काय झालं. हम्म, म्हणे असं असं झालंय माझ्या मुलाला, हम्म. काही कुठं न्यावा फरकच पडाना. अवघड ठिकाणी अवघड. झालतं ना? हा, नुसतं पाणी गळायचं पाणी असं पाणी सुटायचं, हा, आणि वचका येत असं असं. खाजव येते म्हणे. ते मिरची लावितो काय नो लावितो तरी अरे. रायना. हा मग म्हणलं थांब मी तुला एक वनस्पती देते म्हणलं. हा मग मी काय केलं, गेले हे झाड मला माहितीये ना. हम्म, मग या झाडाचा पाला आणला, असं किती मोठा इतका मोठा आणला हा आणि तिला दिला. तिला म्हणलं याला वाटव, हम्म, कचा 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 पाट्यावर वाटव, रस पिळव हम्म. आणि ते दर दिवस लाव, सकाळी संध्याकाळी दुपारी कधी पण लावित राय. 3-4 दिवसात फरक पडतो नाही? त्याला 4च दिवसात आहे ना हम्म. इतकं कोरडं झालं ते. राम राम मंडळी. ही वनस्पती बघून घेऊ शकता. अण्णा या वनस्पतीचं नाव काय आहे? काशेदाचं झाड. चांगली ओळख करून घ्या या वनस्पतीची. राम राम मंडळी कसलाही त्वचा रोग असू द्या, आपल्याला नायट्या असू द्या, वल्ले नायट्या असू द्या, कोरडे नायट्या असू द्या, हाताला खाजा असू द्या, पायाला खाजा असू द्या, चक्कतळ पायाला खाजा असू द्या, काही जणांच्या इथं आहे ना नायटे होत्यात. म्हणजे त्याला काय म्हणतो आहे आपण? त्याला कोरडे नाहीटे, ओले नाहीटे. तर मी एक आयुर्वेदिक वनस्पती घेऊन आलेलो आहे आणि त्या वनस्पतीचं नाव आहे काशीदाचा पाला म्हणतात नाही? काशीदाचा पाला. आता मी प्रचंड भरपूर शोध घेतलेला आहे या झाडाचा आणि असे 2 मोठे झाड आणलेले बघू शकता. हे झाड आई, या झाडाची ओळख कशी करायची? हे ओळख नसते लय जणांना. हा हे झाड आहे ना, हम्म. हे झाड बघितलं का, याला हे फुलं पाहिजे. अशा 2-2 शेंगा आहेत. याच्या शेंगाला प्रत्येक 2-2 शेंगा येतात. अशा शिंगावणी, बैलाच्या शिंगावणी, गाईच्या शिंगावणी बघू शकता. या झाडाच्या वाळलेल्या शेंगा आहेत आणि तुम्ही शेंगा बघू शकता. फक्त अशा शिंगावणी आलेल्या शेंगा 2च शेंगा येतात. तेव्हा प्रत्येकी 2-2 शेंगा येतात. या शेंगावर लक्ष ठेवायचं तरच झाड ओळख होईल तुम्हाला. आणि पानं बघू शकता, जशी टाकळीची भाजी असते ना सेम ते झाड असतं त्या झाडावणी, पण पानं असे लांब लांब असतात. हे लहान मुलांच्या पोटात येतं का, लहान बाळांच्या. छोट्या बाळांच्या, हम्म. त्यावेळेस आहे ना आम्ही असं चोळायचो, हातावर चोळायचे. हातावरच चोळायचो आणि त्याचा रसाचे 2-3 थेंब टाकायचे चमच्यात हा आणि ते बाळाच्या आईच्या दुधात बाळाला पाजून द्यायचे. हम्म. आम्ही दवाखान्यात कधी बाळ नेलं नाही, म्हणजे पोटातला आल्यावर का? पोटातला आल्यावर. पण आजकाल दवाखाने झालेले आहेत, आपण औषध पाजतो. पण आईच्या काळात काय करायचे, आम्हाला सुद्धा तसंच केलेलं आहे. हो, रानाच्या वनस्पत्या शोधल्याशिवाय थोड्या सापडत त्या. आपलं पांढरे वन येतात का तोंडावर हा. त्वचेचे, हम्म. त्याला नुसतं पाला चुरगळायचा आणि रस काढायचा आणि 2-3 दिवस लावायचा. हम्म. ते लगेच नाही शिवत. बरोबर आहे. आपण जातो दवाखान्यात. आई, याचे काय काय उपयोग आहे अजून? याच्या उपयोग आहे ना, आपल्या जांगाडात, हम्म. बागलात हा. असे चट्टे येत्या बघ, चट्टे. हा, अगदी बरोबर. आणि ते खाजात्या हा हा खाजात्या, मग त्याला आहे ना हे उपयोगी येतं ते, हा, हा. त्याचा रस लावायचा. रस बरोबर आहे. मंडळी, आमच्या गावामध्ये माझ्या आईनी आणि वडिलांनी भरपूर जणांना फरक पाडलेला आहे. बगलामध्ये आणि अवघड ठिकाणी भरपूर गजकरण होत्यात आणि मंडळी इतका त्रास होतो, त्या जखमेला पाणी सुटतं आणि ती पाणी- वल्ली जखम राहते वल्ली नुसती. जखम राहते.